नमस्कार. भोगीची भाजी बनवण्यासाठी हिवाळ्यामध्ये ज्या भाज्या उपलब्ध असतात त्या सर्व घेतलेल्या आहे. त्यानंतर भिजत घातलेले शेंगदाणे, त्यासोबतच भाजलेली तीळ, खोबरं आणि कांदा, त्यासोबत अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेऊन त्यामध्ये पाणी टाकून वाटण करून घेतलं आहे. कढई घेऊन त्यामध्ये तेल घालून त्यात जिरं मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर जो मसाला वाटला होता तो यामध्ये घालून त्यामध्ये लाल चटणी, हळद आणि थोडासा मसाला घालून व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतलेला आहे. तेल सुटल्यानंतर यामध्ये भिजत घातलेले शेंगदाणे आणि टोमॅटो घालून व्यवस्थित एकत्र करून त्यानंतर सर्व भाज्या एकत्र केलेल्या आहेत. भाज्या एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार तुम्हाला यात पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये थोडासा गुळाचा खडासुद्धा घालायचा आहे आणि यावर ताट ठेवून आपल्याला मध्यम गॅसवर भाजी ही शिजवून घ्यायची आहे. 15 ते 20 मिनिटानंतर मस्त अशी भोगीची भाजी तयार होते. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. धन्यवाद.